नमस्कार, पूनम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत ड्राय प्रॉन्स म्हणजेच सोड्याची भाजी. हे तुम्ही बाजारातून विकत आणून स्टोर करू शकता. सुके असल्यामुळे टिकतातही खूप दिवस आणि जेव्हा वाटेल तेव्हा त्याची भाजी बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला आयत्या वेळेला मार्केट शोधायची गरज पडत नाही. तर याची प्राईस थोडीशी जास्त आहे. 2000 ते 2500 रुपये किलो याप्रमाणे हे सोडे बाजारात मिळतात. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. अगदी थोडे सोडे भिजवूनही तुम्ही त्याची भाजी बनवू शकता. अतिशय छान लागते आणि सुंदर चवही येते. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि याप्रमाणे एकदा भाजी ट्राय करून पहा. तुम्हाला भाजी नक्की आवडेल. चला तर आज आपण पाहूयात सोड्याची रस्सा भाजी कशी बनवायची. सोडे म्हणजे सुकवलेले कोळंबी. तर यासाठी मी इथे अर्ध्या वाटीच्या कमीच सोडे घेतलेले आहेत आणि ते अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. सोड्याची भाजी करण्या अगोदर ते नेहमी भिजत घालायचे, जेणेकरून ते फुगतात आणि मिठाचं प्रमाणही कमी होतं. तर भाजीसाठी लागणारं साहित्य आपण आता इथे पाहणार आहोत. इथे मी 1.5 चमचा घरगुती मसाला, 1 मोठा चमचा बारीक मीठ, अर्धा चमचा चिकन मसाला, मीडियम साईजचा 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 1 मोठा तुकडा ओल्या खोबऱ्याचा चिरून घेतलेला आहे, 2 कांदे उभे चिरून वाटण्यासाठी घेतलेले आहेत. याशिवाय 1 कुडी लसणाची व 1 मोठा अद्रकचा चिरलेला तुकडा व अर्धी छोटी वाटी कोथिंबीर, 1 मोठा चमचा भाजलेली हरभरा डाळ व भाजलेले तीळ या दोन्हीचं मिश्रण घेतलेलं आहे व 2 पळी तेल घेणार आहे. आता आपण सगळ्यात पहिला गॅस ऑन करून कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत व त्यामध्ये ओलं खोबरं, लसूण आणि आलं व्यवस्थित भाजून घेणार आहोत. इथे पाहू शकता हे व्यवस्थित सोनेरी रंगावरती खोबरं लसूण आपण भाजून घेतलेलं आहे. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन मी आता कांदा तळण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे व कांदा परतेपर्यंत मी जे भाजलेलं लसूण आलं खोबरं होतं ते बारीक करून घेणार आहे. निम्मा कांदा तळल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेले आहेत. टोमॅटो व कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता कांदा व टोमॅटो व्यवस्थित तळून झालेला आहे. यानंतर ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत. तयार झालेलं वाटण आपण पुन्हा कढईमध्ये टाकून घेणार आहोत आणि गॅस ऑन करणार आहोत. हे वाटण पाणी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आणि एकदम सुकं झाल्यानंतर शिजल्यानंतर मी यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं व त्यानंतर जे आपले राहिलेले मसाले होते ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. इथे 10 मिनिटानंतर वाटण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर वाटणाने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. जे भिजवून घेतलेले सोडे होते ते यामध्ये आपण ॲड केलेले आहेत. 2-3 मिनिटे सोडे टाकून हे वाटण पुन्हा परतून घ्यायचे व गॅसवरती गरम केलेलं पाणी जे आहे ते आपण आता या वाटणामध्ये मसाल्यांमध्ये टाकून घेणार आहोत. इथं साधारण 1 तांब्यावर पाणी मी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला सोडे शिजण्यासाठी पाणी लागणार आहे. मी ही भाजी ग्रेव्ही टाईपच करणार आहे. 20 मिनिटं आता ही भाजी मीडियम फ्लेमवरती उकळू द्यायची आहे. 20 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपली झणझणीत अशी सोड्याची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भात, भाकरी, चपाती सोबत खाऊ शकता. अगदी छान लागते. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.